तुमच्या गावामध्ये मिठाची गाडी येते काय? तर आमच्या गावामध्ये मिठाची गाडी येते. तर चला तुम्हाला मी सांगते. आता गावाकडे गवतं वगैरे कापून झालेली आहेत आणि ती गवतं आता रचणार आहेत. ती प्रोसेस चालू आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमच्या गावामध्ये मिठाची गाडी आलेली आहे. पूर्वी सुट्ट मीठ विकायचे आणि ते धान्याच्या स्वरूपात घ्यायचे. म्हणजे पहिला एवढं पैशाचा व्यवहार नव्हता, त्यामुळं मिठाच्या बदल्यात लोक तांदूळ, नाचणा किंवा असं कोणतंही धान्य द्यायचे. पण आता पैसे मोस्टली लोक देतात, चुकूनही अजूनही लोक भात देतात. तर आमच्या गावामध्ये ती आता गाडी आलेली आहे. करून गवत कापून झालं की खाली जिथं आपण व्हळी रचणार आहे त्याच्या खाली किनी मीठ पसरतात, जेणेकरून कीड लागू नये आणि गवतावर सुद्धा घालतात, जेणेकरून गवताला जरा चव येईल. तर चला तुम्हाला दाखवूया म्हटलं. मीठ घे, कुणाला पाहिजे घे मीठ. घे भात घे, नाचण्या घे, पैसा घे, मीठ घे. काय ते 20 सांगायला मी 20 घेत नाही, 300 घेतो. सगळ्यांनी दिले तेच घेतो. मग कशाला आता तिथं 250 रुपयाला जाऊन आमच्या रिक्षेन पिशवी आणि सांगायला 300 300 300 ला घेतली. 300 काय सांगायला नाही की मला 250 ला भेटलं म्हणून. उचला 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 उचला.